नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्व? मजेत ना? सो हा आजचा जो व्लॉग आहे तो राधा अष्टमीचा व्लॉग आहे. सो मला हा व्लॉग टाकायला खूप उशीर झाला आहे, बट स्टील आपण पाहूयात राधा अष्टमी नेमकं काय आहे आणि ती का सेलिब्रेट केली जाते. सो राधा अष्टमी हा एक पवित्र सण आहे जो राधा राणीच्या जयंतीनिमित्त सेलिब्रेट केला जातो. पारंपरिक मान्यतेनुसार जेव्हा भगवान विष्णूंनी कृष्णांच्या रूपात अवतार घेतला तेव्हा देवी लक्ष्मी राधा राणी म्हणून अवतरल्या. हा दिवस राधा जयंती म्हणूनही ओळखला जातो. राधा राणी हे भगवान कृष्णांच्या पत्नी आहेत आणि हिंदू पौराणिक कथामध्ये त्यांना खूप महत्त्व आहे, कारण भगवान श्रीकृष्णांची पूजा राधा राणीशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे राधा राणीची पूजा न करता ही पूजा पूर्ण होऊच शकत नाही श्रीकृष्णांची. म्हणून राधा राणी यांची पूजा करणं खूप आवश्यक आहे. सो हा जो सण आहे जन्माष्टमीनंतर 15 दिवसांनी साजरा केला जातो, जो भगवान श्रीकृष्णाच्या जन्मदिवसाचे प्रतीकच आहे. राधा अष्टमी ही हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 8व्या दिवशी येते. यावर्षी राधा अष्टमी 29 ऑगस्टला होती. त्या दिवशी मंगळवार होता. सो राधा अष्टमीच्या दिवशी देखील पूजा, प्रार्थना, उपवास हे सर्व केलं जातं. या दिवशी भाविक भक्तांनी मूर्तीची पूजा करून फुले, अगरबत्ती, अक्षत, कुंकुम, धूप, रोळी, शृंगार या वस्तू राधा राणींना अर्पण कराव्यात. या दिवशी लोक उपवास सुद्धा करतात आणि राधा राणींची पूजा करून उपवास सोडतात. काही लोक घरी न पूजा करता मंदिरामध्ये जाऊन पूजा जप देखील करतात. उत्सवाचा मुख्य भाग म्हणजे पूजा करणे आणि उपवास करणे हा आहे. तर भारताच्या काही भागामध्ये इतर सणांमध्ये लोकनृत्य सादर करणे, गाणी गाणे, राधा आणि कृष्णाच्या कथांचे वर्णन करणे आणि उपवास सोडण्यासाठी स्थानिक स्वादिष्ट पदार्थ आणि मिठाई तयार करणे हे सर्व समाविष्ट असतं. तर उत्तर प्रदेशातील मथुराजवळील बरसाना गावात हा उत्सव खूप भव्य पद्धतीने साजरा केला जातो, कारण बरसाना हे राधा राणीचे जन्मस्थान आहे किंवा पौराणिक कथेत त्यांचं जन्मस्थान मानलं गेलं आहे बरसाना. तर काही उत्तर भारतातील इस्कॉन मंदिरामध्ये सुद्धा राधा अष्टमीचा सण खूप मोठ्या प्रमाणात भक्तिभावाने साजरा केला जातो, अतिशय जल्लोषात साजरा केला जातो. सो मी मंदिरात न जाता घरीच राधा अष्टमीची पूजा करते. सो मी खूप सिंपल पद्धतीने ही पूजा केली आहे. हे मी डेकोरेशन करून घेते. सो माझं जे काही डेकोरेशन आहे ते सर्व फुलांचंच डेकोरेशन आहे आणि माझ्याकडे राधा राणीची सिंगल मूर्ती नसल्यामुळे ही जी POPची मूर्ती आहे राधाकृष्णाची, सो मी यांचीच पूजा केली आहे. जास्त काही नाही केलं आहे, फक्त थोडंसं फुलांचं डेकोरेशन करून नैवेद्य, धूप, दीप आणि फ्रूट्सचं नैवेद्य, काजू कतली हे सर्वच आहे. बाकी जास्त काही नाही आहे ह्याच्यामध्ये. सो ह्या प्रकारे राधा अष्टमीचा जो सण आहे तो साजरा केला जातो. पण मला हा व्लॉग टाकायला थोडा उशीर झाल्यामुळे